नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगामधली एक सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून ओळखली जाते. काळाच्या ओघात आपण कितीही विज्ञान युगामध्ये आलेलो आहोत असं मान्य करत असलो तरी सुद्धा आपल्या जुन्या रूढी परंपरा याला सुद्धा काही ना काही शास्त्रीय आधार आहे. आपला कोणताही सण उत्सव तो साजरा करण्याची पद्धत याच्या मागं पर्यावरणीय शास्त्र आहे, त्याच्या मागं आहारशास्त्र आहे. इव्हन आपण जे काही आपल्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे त्याला आपण केवळ धार्मिक चिकित्सा म्हणून न बघता जर त्याच्याकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मला वाटतं आपल्याला एक वेगळी दृष्टी मिळू शकेल. पण गेल्या काही वर्षात झाले काय की आपण फक्त धार्मिकतेच्या नावाखाली विद्वेष पसरवत चाललेलो आहे. मला नेहमी असं वाटतं की आपले कुठलेही सण उत्सव हे जे असतात त्यावेळी आपण परस्परांना शुभेच्छा देतो. शुभेच्छा म्हणजे होतं काय तर आपण एकमेकांबद्दल चांगलं चिंततो आणि त्याच्यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार करत असतो. त्यामुळं मला असं वाटतं की कोणत्याही सण उत्सवाच्या निमित्तानं आपण जर खऱ्या अर्थानं माणूसपण किंवा माणूस म्हणून जगण्याचा अर्थ चांगल्या अर्थानं शोधला तर तो सण अधिक आनंदानं आपल्याला साजरा करता येईल. या दीपावलीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवरती मला आज नेमका दिवाळी सण कसा साजरा करतात, तो का साजरा करतात, दिवाळी हा एका दिवसाचा सण नाही आहे तर त्याच्यामध्ये जे काही 5 ते 6 दिवस असतात त्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय आहे आणि एकूणच आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जे काही एक विज्ञानाधिष्ठित प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन दिलेला आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यातल्या पण त्या आपण का करतो हे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. आणि मी नेहमी म्हणतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील बॉर्डर खूप धूसर आहे. आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा माहीत नसते तेव्हा ती आपण माहीत करून घेतली आणि हे असं का याचं जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा आपण ते अधिक प्रभावीपणे ती अंमलबजावणी करू शकतो. आज या दृष्टीनं एका वेगळ्या इंटरेस्टिंग विषयावरती मला बोलायचे, समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आम्ही हिंदू जनजागृती समितीचे 2 मान्यवर बोलवलेले आहेत. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये अमोल कुलकर्णी यांचं. त्याचबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भक्ती डाफळे, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार. दोघांचंही स्वागत आहे. आपल्यालाच गप्पा मारायच्या. दिवाळीच्या तोंडावरती अनेकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं, मी यापूर्वी हा प्रश्न विचारला होता पण मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही रोज असं हे गंध लावता? आत्ता जे तुम्ही कपाळाला लावलेले आहेत ते, आणि ते कुंकूच असतं का त्याच्यामध्ये अष्टगंध असू शकतो किंवा अन्य गुलाल असू शकतो? काय या गंधाची गंध लावण्याच्या मागची नेमकी प्रेरणा काय आहे, उद्दिष्ट काय आहे? खूप छान आणि सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय. आता हा जो गंध लावतो आपण त्याला नाम असं म्हणतात. तर ह्याच्या मागे 2 दृष्टिकोन आहेत. एक आध्यात्मिक दृष्टिकोन आपण जर पाहिला तर तो कसा आहे की आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारची चक्र असतात, सप्तचक्र असतात. बरं. ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. विविध आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये या 7 चक्रांचा उल्लेख केलेला आहे. आता या 7 चक्रांपैकी हे जे चक्र आहे आज्ञाचक्र, इथं म्हणतात 2 भुवयांच्या मध्ये असते, ह्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. जेव्हा एखादा पुरुष असा नाम ओढतो किंवा स्त्रिया काय करतात, गोल कुंकू लावतात, तर त्यावेळी काय होतं, हे जे आज्ञाचक्र आहे ते आज्ञाचक्र जागृत होतं. बरं. आज्ञाचक्र जागृत होतं. ह्याचा लाभ काय होतो तर आज्ञाचक्र जागृत झाल्याने ज्या आपण वैज्ञानिक भाषेत म्हणतो युनिव्हर्सल ज्या पॉवर्स आहेत, जे वैश्विक ऊर्जा, तर वैश्विक ऊर्जा जी ग्रहण करण्याची क्षमता जी आहे ना तर ती त्या आज्ञाचक्राची वाढते. त्याचं कार्यच ते आहे की ते एक नुसता कुंकवाचा नाम ओढल्यामुळे ते ऍक्टिव्ह होतं. हां, ह्याचंही कारण होतं. ह्याच्यामध्ये काय कारण आहे, कुंकू हे जे आहे ना तर हे ह्याच्यामध्ये दैवी तत्व किंवा वैश्विक ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून बघा आपण देवाच्याही कुठल्याही कार्यामध्ये कुंकू वापरतो, हळद कुंकू वापरतो. आता हे कुंकू कसं असायला पाहिजे तर हे नैसर्गिक असायला पाहिजे, हळदीपासून तयार केलेलं असायला पाहिजे. त्यामुळे ह्याची क्षमता जी आहे ती अधिक वाढते आणि म्हणून नाम किंवा कुंकू या ठिकाणी लावलं जातं. अगदी आपण दररोज पूजा करतो, पूजेमध्ये सुद्धा गंधोपचार आहे. आपण देवालाही गंध लावतो. मुळात हा जो उपचार आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेच आहे पहिल्यापासून. पण मग ह्या कुंकूच का, अष्टगंध चालत नाही? अष्टगंध चालतो. त्यानंतर बुक्का जो असतो तो बुक्का चालतो. किंवा आता काही जणांमध्ये चंद्रकोर लावतात, ते चालतं. म्हणजे ह्याच्यामुळे काय आहे ना की आपलं जे आपल्या तुम्ही म्हणताय पण आपल्या हिंदूंमध्ये काय असतं की प्रत्येक देवता, प्रत्येक मनुष्यामध्ये शिवतत्व आहे असं मानलं जातं.
अच्छा. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा देवीचं तत्व आहे असं मानलं जातं. आपण जेव्हा इथे एखादा नाम लावतो तेव्हा आपण आपल्यामध्ये असलेल्या देवतेची पूजा करतो, अच्छा. असा पण त्याच्यामागे भाव आहे. आणि तुम्ही मगाशी चांगलं म्हणलात की धर्म, खरं तसं पाहता धर्म याचा अर्थ ना खूप व्यापक आहे. म्हणजे तो हिंदू किंवा मुस्लिम असं नाही आहे. धर्म म्हणजे काय, तर जो धारण केला जातो तो म्हणजे धर्म. बरं. धर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं शेजार धर्म आहे, पत्नीचा धर्म हो, आहे, पत्नीचा हो, धर्म हो. आहे. धर्म म्हणजे थोडक्यात कर्तव्य. त्यामुळं धर्म आणि अध्यात्म आणि विज्ञान हे सगळं एकच आहे. उलट असं आहे की जिथे विज्ञान संपतं ना तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. हो, अगदी अगदी खरं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने कुंकू आणि नाम हे तर लावलं तर त्याचा त्यांना नक्की लाभ होणार आहे. आपण जर हे बघितलं ना, जसं आता हल्लीच्या ह्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर म्हणतात. हो हो. जेव्हा आपण इथे दाब देऊन कुंकू लावतो तेव्हा काय होतं की आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या नसा आहेत ना तिथं त्या अशा मोकळ्या होतात आणि साहजिकच चेहरा आनंदी दिसतो किंवा ताजातवाना दिसतो. म्हणजे मला हे सांगायचं प्रत्येक प्रेक्षकांना की आपणही करून बघा की आपला एक छायाचित्र नाम न उडता आपण लावा आणि आपण नाम उडून लावा, आपल्याला त्याचा फरक जाणवतो. खरं आहे. पण मग भक्तीताई, महिलांनी कुंकू लावावं की टिकली लावावी? खरं तर कुंकू लावावं. आणि समजा त्यांना काहींना ॲलर्जीचा पण त्रास असतो बऱ्याचशा महिलांना, त्यामुळे किमान कपाळ मोकळं ठेवण्यापेक्षा टिकलीचं तरी त्यांनी वापर करावा. काही जणांना हा प्रश्न आवडणार नाही, तुमचं उत्तर पण आवडणार नाही. आजकाल सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे. का कुंकू लावायचं आम्ही, का टिकली लावायची बरोबर आम्ही, आहे. असंही म्हणतात. होय, पण आता होय. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे. पण आपण त्याच्या मागचा शास्त्रीय विचार काय तो केला समजून पाहिजे. देतोय. हो, ऍक्च्युली कसं आहे ना की आपली जी निसर्ग आहे तर या निसर्ग याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणजे आपण सुद्धा या निसर्गाचाच एक भाग आहोत ना. हो, नक्कीच. त्यामुळे निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत तर त्या बदलांचा परिणाम मनुष्यावरती, प्राणीमात्रांवरती होत असतो. जसं चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्राच्या पाण्याला भरती आणि ओहोटी येते. मग जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती पाणी आहे आणि ते पाणी हलवण्याची ताकद जर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये आहे तर मनुष्याच्या शरीरात तर 60 ते 70% पाणी आहे. मग मनुष्यावर परिणाम होणार नाही का? बरोबर, निश्चित होतो. आणि म्हणून पौर्णिमा आणि अमावस्येला आपण म्हणतो की नेगेटिव्हिटी वाढते, विचारांचं प्रमाण वाढतं, सुसाईडचं प्रमाण वाढतं. तर ही अंधश्रद्धा नाही आहे. तर याच्या पाठीमागे कारण काय ना, तर चंद्र हा मनाचा कारक आहे. का? तर तो पाण्याशी संबंधित आहे. मग आपल्या शरीरातील जर 60 ते 70% पाणी तो हलवत असेल तर निश्चितच मन आपलं अस्थिर होतं त्या काळात. मग अशा अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठीच जे पूर्वीचे सायंटिस्ट आहेत, ऋषीमुनी, त्यांनी हा रिसर्च केलेला आहे की कपाळाला कुंकू लावा म्हणजे स्थिर व्हा. सो हे रिझन आहे त्याच्या पाठीमागे. मग हा ज्याचं त्याचं ओपिनियन आहे, आपण शास्त्र सांगणार. शेवटी ते औषध खायचं की नाही हे त्या व्यक्तीवरती निर्भर पडतं. भक्तीताई MSc BEd आहेत, MSc फिजिक्स मधनं आहेत आणि हिंदू जनजागृती समितीकडे त्या कशा आल्या याबद्दल मला त्यांना नंतर विचारायचं आहे. पण तत्पूर्वी आजचा जो आपला मूळ उद्देश आहे तो म्हणजे किंवा मूळ विषय आहे तो म्हणजे ह्या दीपावली पर्वातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय असतं, काय सांगाल तुम्ही? सुरुवात आपण वसुबारस पासून करतो, तर काय वसुबारसला काय केलं पाहिजे? आता वसुबारस जो आहे तर वसुबारसाला सवत्स धेनूचं पूजन केलं जातं. सवत्स धेनूचं पूजन म्हणजे वासरासहित गायीचं पूजन त्यावेळी केलं जातं. एक प्रकारे मातृत्वाबद्दलचं पण ती कृतज्ञता आहे. अगदी बरोबर. मातृत्वाबद्दल किंवा गोमातेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक दिवस आहे. खरं तर तसं पाहता ती दररोजच करायला पाहिजे. पण किमान त्या दिवशी तरी सवत्स धेनूचं पूजन हे त्यावेळी करावं. आता त्याच्या मागे पण एक कथा आहे की समुद्रमंथन जेव्हा झालं तेव्हा त्यातून 5 कामधेनू या उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्यापैकी एक नंदा नावाची कामधेनू होती. तर तिला उद्देशून ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत तर त्या हे व्रत करतात. हे व्रत केल्याने काय होतं की आपल्या अनेक जन्माच्या मनोकामना पूर्ण होतात असं आपल्या शास्त्रात पण सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर आपल्याकडे आपली जीवनातली नकारात्मकता जावी, कारण गाय जी असते, गाय ही कशी आहे, सकारात्मक आहे, सात्विक आहे. गायकडे बघून चांगलं वाटतं. असं पण म्हणतात की गायीचं जे वशिंड आहे त्याच्यावरनं जर आपण हात फिरवला तर आपलं ब्लड प्रेशर जे आहे तर ते नॉर्मल येतं. आणि ह्याच्या मागे सायंटिफिक रिसर्च झालेला आहे. गायीच्या शेणामध्ये पण मोठ्या प्रमाणावर सात्विकता आहे, गोमूत्र आहे, गोमय आहे. आज तर विदेशामध्ये त्याच्यावर पेटंट घेतली जात आहे. तर एकूणच आपण गाय ही पूर्वी आपल्या प्रत्येक भारतीयाच्या जीवनातलं एक अभिन्न अंग होती. श्रीकृष्णाच्या काळापासून. अगदी बरोबर, श्रीकृष्णाच्या काळापासून. त्याला ग्वाला असंच म्हणतात ना. हो, खरं. तर मग आज काय झालंय की आजच्या धावपळी जीवनामध्ये ठीक आहे प्रत्येकाकडे सांभाळणं शक्य नाहीये, पण किमान त्या दिवशी मात्र अवश्य
सवत्स धेनूचं पूजन करावं. तर ते एक वसुबारसाच्या दिवशीचं ते एक महत्त्व आहे. त्याचबरोबर त्या दिवशी ना द्वादशी असते, तर त्याला गुरुद्वादशी असं म्हणतात ती. अच्छा. म्हणजे जसं आपण गुरुपौर्णिमेला गुरूंचं पूजन हो, करतो, हो. तर त्या दिवशी सुद्धा शिष्य जे आहेत तर ते आवर्जून गुरूंचं पूजन करतात. बर. अच्छा. तर ते सुद्धा त्याचं पण काय की जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक टप्प्यावर गुरु घडवत असतात, कोणा ना कोणाच्या माध्यमातून घडवतात. हम्म, हम्म, तर एखाद्याला प्रश्न पडू शकतो, आता आम्हाला तर गुरु नाही, मग आम्ही कोणाचं पूजन करायचं? हम्म. तर आपण काय करू शकतो ना, की मनोभावे जे आपण ज्यांना गुरु म्हणून मानतोय किंवा आपल्या जीवनामध्ये जे जे गुरुरूपाने आपल्याला ज्यांनी सहाय्य केलेलं आहे त्या प्रत्येकाचं आपण मानसरूपाने पूजन करू शकतो, त्यांची आठवण काढून कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अच्छा. दुसरा दिवस येतो तो म्हणजे आपला धनत्रयोदशी. बरोबर. तर आता धनत्रयोदशी हा जो दिवस आहे ह्याला बोलीभाषेत धनतेरस हो असं पण म्हटलं जातं. हो. धनाच्या संदर्भातला हा दिवस. आता मुळात काय होतं की धन म्हटलं की आपल्याला काय वाटतं? पैसा, पैसा, संपत्ती. संपत्ती. आता श्रीसूक्त जे आहे ना, ते श्रीसूक्तामध्ये जे एक स्तोत्र आहे श्रीसूक्त, त्या श्रीसूक्तामध्ये धनाची व्याख्या काय केली आहे तर पृथ्वी, जल, तेज, वायू, पंचमहाभूत. आकाश, पंचमहाभूत. या पंचमहाभूतांना एवढं सर्वोच्च स्थान आहे की ह्यांचीच पूजा केली जायची. अगदी खरं आहे. म्हणजे जसं गोवर्धन पर्वताची आपण कथा आणि मला नेहमीच वाटतं की या जगातलं शाश्वत सत्य काय असेल तर पंचमहाभूत. अगदी बरोबर. पृथ्वी, आप, तेज, वायू, आणि आकाश. आकाश. यापेक्षा जगात दुसरं काहीही नाही. बरोबर. तिथनच सगळ्याची उत्पत्ती आहे, तिथंच लय आहे. बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणजे म्हणून ते धनत्रयोदशीचं त्या दिवशी ते व्रत केलं जातं, पूजन केलं जातं. आता त्या दिवशी काय करतात, जर आपले जे व्यापारी बंधू असतात तर ते काय करतात, तर त्यांच्या तिजोरीचं पूजन हे त्या दिवशी करतात. दिवाळी ते दिवाळी हा त्यांचं एक वर्ष वर्ष आर्थिक असतं, वर्ष. आर्थिक वर्ष बरोबर. असतं. पण ते काय त्यामागे खरा परत भावार्थ काय आहे की जे वर्षभर आपण जे धन जे मिळवलेलं आहे तर ते धन जे सचोटीने आपण मिळवलं आहे, पुन्हा तो भाग खूप महत्त्वाचा आहे, सचोटीने मिळवलेलं धन, तर त्या सगळ्याचा जमा खर्चाचा हिशोब हा मला देवाला द्यायचा आहे. अच्छा. आणि त्यामध्ये जे काय मिळवलं त्यातला कमीत कमी 1/6 भाग हा मला धर्म करायसाठी अर्पण करायचा आहे. बर बर. तर ती जी त्या वर्षभरात देवानी मला जे काही माझ्यावर कृपा केली आहे तर त्यासाठी त्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक सण आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं ना तर दिवाळी हा एक पूर्ण संपूर्ण कृतज्ञताच आहे. हो. पण त्याच दिवशी धन्वंतरी पूजन पण केलं जातं. अगदी बरोबर. धन्वंतरी देवता आहे, वैद्यांची देवता, हो. तर तिचं पूजन पण त्या दिवशी केलं जातं. आता आयुर्वेदामध्ये कडुनिंबाचं एक स्थान खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कडुनिंबाला अमृत असं म्हटलेलं आहे. जे पृथ्वीचं जे अमृत आलं तर त्या अमृत तत्वापासून कडुनिंबाची उत्पत्ती झाली असं म्हणतात. आणि सायंटिफिकली पण हे प्रूव्ह झालेलं आहे की कडुनिंबा हा असा वृक्ष आहे की सगळ्यात जास्त ऑक्सिजन उत्सर्जन जे आहे ते कडुनिंबापासून होतं. अच्छा. आणि म्हणून कडुनिंबाची जर आपण 4 ते 5 पानं दररोज खाऊ तर कुठलीही व्याधी होण्याची शक्यता अल्प असते. बर. म्हणून या दिवशी वैद्य काय करतात तर कडुनिंबाचे ते करून नैवेद्य करून तो नैवेद्य तो ग्रहण केला जातो. आपणही घरी तो नैवेद्य ग्रहण करतो. ते त्यामागचं एक शास्त्र आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य रक्षण अगदी हा सगळ्यात महत्वाचा त्यातला भाव आहे. बरोबर. म्हणजे आपला व्यवहार असेल, आपली साधना आपण जे काही करतो शरीर आहे म्हणून करू शकतोय. अच्छा. तर त्या शरीर शुद्धीसाठी सुद्धा कडुनिंब फार आवश्यक आहे. बर. म्हणून त्या दिवशी मग जे वैद्य असतात तर ते त्या कडुनिंबाच्या पासून केलेला नैवेद्य ग्रहण करतात. तो नैवेद्य दाखवला जातो धन्वंतरी देवतेला आणि त्या दिवशी जो नैवेद्य ग्रहण करतो त्याचं आयुष्य ठणठणीत राहतं अशी श्रद्धा आहे. तिसरा दिवस आता यावर्षी आहे, त्याच्यावरती पुन्हा वाद आहे, त्या वादाकडे जायला नको, पण लक्ष्मीपूजन. बरोबर. तर लक्ष्मीपूजन कसं करावं यामध्ये एक मला सांगायचं होतं की वस्तुतः कसं आहे ना की आपण खरं तर ही दिवाळी जी आहे तर त्याचा इतिहास काय, म्हणजे आपण ही जे दिवाळी सण साजरा करतो ना तर त्याचा इतिहास कसा आहे ना की बलिराजा, आपल्याला माहिती की भक्त प्रल्हादांचे नातू बली, तर ते अतिशय म्हणजे राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा ते अतिशय सत्वशील, धर्माचरणी आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याग करणारे, दानधर्म करणारे होते. पण गुणाचा अतिरेक हा सुद्धा दोषात रूपांतरित होतो. मग ते काय करायचे ना, जे येईल त्याला दान करायचे, जे मागेल ते दान करायचे आणि मग अपात्र व्यक्तींना सुद्धा ते दान जायचं आणि मग ते धन घेऊन हे अयोग्य व्यक्ती, अधर्मी व्यक्ती चुकीच्या कामांसाठी त्या पैशाचा वापर करायचे आणि त्यांच्या हातून जे अधर्म व्हायचं ना त्याचं पाप पर्यायाने बलिराजाला पण लागायचं, कारण की तो पैसा कुणाचा होता, बलिराजांचा होता. मग असं व्हायला लागल्यानंतर भगवान श्री विष्णूंचे 5वे अवतार वामनदेव यांनी बटूच्या वेशामध्ये अवतार घेतला आणि त्यांच्याकडे गेले बलिराजांकडे
आणि म्हणाले ओम भवती भिक्षाम देही, म्हणजे मला भिक्षा द्या. आणि बलिराजाचा तर गुणच होता, येईल त्यांना जे मागेल ते द्यायचं, काही विचारच करायचा नाही. खरं तर भगवद्गीतेमध्ये लिहिलंय की पात्रे दानम असलं पाहिजे, सत्पात्री दान, योग्य व्यक्तीलाच दान दिलं पाहिजे. मग दान द्यायला सुद्धा नियम आहे. पण मग त्यांनी तिथे पण विचार नाही केला की हे कोण आहेत, हे काय मागतील, असा विचार नाही केला. आणि त्यांनी सांगितलं मागा तुम्हाला काय मागायचंय ते. आणि मग ते बालबटू म्हणाले की मला त्रिपाद भूमी दे, म्हणजे 3 पावलं भूमी दे. आणि मग बलिराजा म्हणाले दिली. आणि मग महाकाय रूप असं त्यांनी धारण केलं आणि 1 पाय अंतरिक्षामध्ये, 1 जे आहे तो पृथ्वीवर. आणि मग त्यांनी विचारलं बलिराजाला की आता कुठे ठेवू 3रं पाऊल. तेव्हा बलिराजाला लक्षात आलं की आता आपल्याकडून चूक झालेली आहे. मग त्यांनी नम्रतेने सांगितलं की माझ्या मस्तकावर ठेवा. आणि मग ज्या वेळेस त्या मस्तकावरती पाऊल ठेवलं त्यावेळेस त्यांना ते पाताळात जाणार. पण त्यावेळेस कसं ते सत्वशील पण होते ना, त्यांनी साधना पण केली होती. मग त्यामुळे त्यांना वामनदेवांनी विचारलं की तुला वर काय हवाय, तुम्हाला वर काय हवाय. तेव्हा ते म्हणाले की 3 पावलं भूमी मागण्याच्या प्रसंगामुळे जे काही घडलंय तर दर वर्षातून 3 दिवस पृथ्वीवरती माझं राज्य असलं पाहिजे. आणि हे जे 3 दिवस आहेत ना दिवाळीचे, हे बलीचं राज्य आपण अनुभवत असतो, ज्यामध्ये अगदी गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा गोडधोड खातो, नवीन कपडे आणतो, सण साजरा करतो, आनंद व्यक्त करतो. हे 3 दिवस ते बलीचं राज्य आहे. म्हणून इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ, हे असं म्हटलं जातं. हे त्याच्या पाठीमागे इतिहास आहे आणि दंतकथा आहे किंवा पुराणामध्ये हे सांगितलेलं आहे. काही लोकांचा पुराणावरतीच विश्वास नसतो ना, पण त्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह आहे ना. बरोबर. आता आम्ही ते मानतो त्यामुळे मी त्याचा आधार दिला. हो, येस, नाही, प्रत्येकाची आपापली श्रद्धास्थान आहे, धारणा आहे. आणि त्यामुळे याचे मुख्य दिवाळीचे 3 दिवस कुठले तर अश्विन शुद्ध चतुर्दशी. हा, चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी, अश्विन कृष्ण चतुर्दशी, त्यानंतर अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. दिवाळीचे हे 3 मुख्य दिवस आहेत. पण वसुबारस आणि भाऊबीज हे 2 दिवस त्याला लागून येतात म्हणून ते दिवाळीत अंतर्भूत आहेत. वस्तुतः हे वेगळे सण आहेत, त्याचं महत्व भिन्न आहे. ते लागोपाठ आल्यामुळे ते दिवाळीमध्ये धरले जातात. आता आपण आलो तो 3ऱ्या दिवशी चतुर्दशी. फक्त मला एक मुद्दा जो आता फारच चर्चेला जातो गेल्या काही वर्षांपासून, की बळीराजा आणि राजा बली, शेतकरीला बळीराजा म्हटलं जातं शेतकऱ्याला, आणि राजा बली हे दोन्ही संज्ञा भिन्न आहेत. बळीराजा आणि बळीराजा ह्याचा तसा काही एक संबंध नाही आहे. की आता कसं म्हटलं जातं की बाबा वामन म्हणजे ब्राह्मण, मग ब्राह्मणांनी अत्याचार केले, म्हणजे दिवाळीचा मूळ हेतू लक्षात न घेता काहीतरी समाजामध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून असे काहीतरी कथा हल्ली पसरवल्या जातात. आता हे जे कधीपासून आलं, म्हणजे हे मुद्दाम का सांगावं असं वाटतं, कारण दिवाळी म्हटली की मनात लोकांचे अनेक प्रश्न असतात. नाही, पण आपण त्या नकारात्मकतेकडे जायलाच नको, बरोबर, आपण त्यातल्या सकारात्मक गोष्टीकडे जाऊ. बरोबर. त्यामुळे मला आता पुढचा प्रश्न जो आपला मुद्दा आहे की त्याच्यामध्ये नरक चतुर्दशी त्याचं महत्व काय. हा, नरक चतुर्दशीचं महत्व आहे. तर ह्याच्यामागे पण ना भागवत पुराणामध्ये कथा दिलेली आहे. तर ती थोडक्यात सांगतो. म्हणजे प्राग ज्योतिषपूर म्हणजे सध्याचं आसाम, त्या प्राग ज्योतिषपुरामध्ये नरकासूर नावाचा दैत्य राज्य करत होता. आणि तो असुर असल्यामुळे लोकांवर तो अन्याय करायचा, अत्याचार करायचा. त्यांनी ना 16,000 राजस्त्रिया डांबून ठेवल्या होत्या. तर हे भगवान श्रीकृष्णांनी काय केलं तर त्याचा चतुर्दशी दिवशी त्याचा वध केलेला आहे आणि त्या स्त्रियांना मुक्त केलं. आणि ते जे लोक होती तर त्यांना पण त्यांच्या अत्याचारापासून त्यांना वाचवलं. तर त्यावेळी यांनी काय सांगितलं नरकासुराने, की त्यांनी काय सांगितलं की त्यांनी श्रीकृष्णाला वर मागितला आणि त्यांनी सांगितलं की या दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी जे लोक मंगलस्नान करतील, अभ्यंग स्नान करतील, तर त्यांना नरकाची पीडा होणार नाही. आणि म्हणून या दिवशी नरक चतुर्दशी दिवशी काय करतात तर अभ्यंग स्नान करतात. अभ्यंग स्नान म्हणजे कधी किंवा तो वेळ काय असतं ते वेळ पण बऱ्याच जणांना माहीत नसते. तर साधारण पहाटे 3:30 पासून ते आपल्याला आकाशामध्ये तारे दिसत आहेत, साधारण 5:30-6 वाजेपर्यंतची वेळेची आहे, तर ती अभ्यंग स्नानाची आहे. सूर्योदयाच्या पूर्वी. हा, म्हणजे अंधार असताना. एक्झॅक्टली. हा, आता तसं बघता अभ्यंग स्नान हे दररोजच करावं. आपले ऋषी मुनी त्यांची साधनेची वेळच ती होती, ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंग स्नान करावं. अगदी बरोबर. पण किमान आता हे जमत नाही आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये, तर किमान या सणांच्या दृष्टिकोनातून त्या दिवशी जर आपण अभ्यंग स्नान केलं तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो.
आणि याला जोडून एक सांगायचं होतं की धनत्रयोदशीला आणि नरक चतुर्दशीला आणि यमद्वितीयेला म्हणजे भाऊबीजेला यमदीपदान पण केलं जातं. हो. तर हे यमदीपदान कशासाठी ना, तर दीपदानाचा विधी काय आहे, तर यमदेवाला उद्देशून कणकेचा 1 किंवा 13 दिवे हे दक्षिण दिशेला तोंड करून लावले जातं आणि देवाला प्रार्थना केली जाते. वस्तुतः आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावत नाही, पण या दिवशी लावावा सायंकाळच्या वेळेस. आणि यमदेवाला प्रार्थना करायची की माझा अपमृत्यूपासून माझं रक्षण होऊ दे. म्हणजे जे काही माझं आयुष्य असेल, पूर्वी बघा लहान मुलं पाया पडले की आजी आजोबा म्हणायचे म्हातारा हो. म्हणजे आताची परिस्थिती अशी आहे की तरुणांना म्हातारपण बघायला भेटेल की नाही अशी शंका आहे, पण तेव्हा आशीर्वाद द्यायचे. म्हातारा हो याचा अर्थ तुला दीर्घायुष्य मिळू दे, त्याच्यातनं सकारात्मक घेऊया. अच्छा, बरोबर. आणि मग त्यामुळे ते जो दान केलं जातं ना दिव्याचं, तर ते कशासाठी, तर यमदेवाला आपण एक सांगत पण असतो आपल्या मनातली प्रार्थना की मी या दिव्याप्रमाणे सतर्क आहे. सतर्क यासाठी की मला जे काय आयुष्य मिळाले ते मी चांगल्या मार्गाने जगेल, मी धर्माने वागेल. धर्माने इन द सेन्स मी माझे कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावेल, एक आदर्श व्यक्तिमत्व या भारतवर्षासाठी मी होईल. या पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडून चुकीची कर्म होणार नाही. तुझं आगमन कधीही होऊ शकतं याची मला जाणीव आहे. त्यामुळे ही सतर्कता माझ्यात निर्माण व्हावी यासाठी मी दिवा लावतो. तर ही सुद्धा भावना त्या पाठीमागे आहे. आणि आध्यात्मिक कारण हे पण आहे की यमदेवाला आपण प्रार्थना करतो की मी यमनियम पाळतोय, कारण यमदेवाला नियम पाळणारी व्यक्ती आवडते. ते स्वतः सुद्धा नियम पाळतात. त्या मिनिटाच्या आधी पुढे पण कुणाला नेत नाहीत, त्या क्षणालाच ते येतात. म्हणजे ते नियम पाळणारे आहेत. मग असे यमधर्माचे नियम मी पाळतोय म्हणून हा दिवा मी तुम्हाला अर्पण करतो. नियम पाळणारे यम. अच्छा, त्यासाठी तो मला एक संकल्पना आली. त्यामुळे ऍक्च्युली प्रत्येकच हे जे 33 कोट वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवता आहेत ना, या प्रत्येकाचं कार्य तेच आहे. म्हणजे मुळात दीपावली जी आहे ना ती कशासाठी ना, तर दीप अधिक आवली म्हणजे दिव्यांची ओळ आणि तमसोमा ज्योतिर्गमय जी अंधकारातून प्रकाशात नेते, तिमिरातून तेजाकडे. बरोबर. तर त्याचप्रमाणे माझ्यातील जसं आपण दिवाळीला घराची स्वच्छता करतो, पण भगवंताला अंतरंगाची पण स्वच्छता अपेक्षित आहे. बरोबर. मग अंतरंगाची स्वच्छता म्हणजे काय, तर आपल्यातील अज्ञानाचा, दुर्गुणांचा, अहंकाराचा नाश करून माझ्यामध्ये सत्वगुणांचा दीप लावणं हे अपेक्षित आहे. कारण जसं दादांनी सांगितलं की नरकासुराचा वध केला, किंवा प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा रावणाचा वध करून ते पुन्हा माघारी आले, त्यावेळेस लोकांनी दीपोत्सव केला. तर हे काय आहे ना, तर असुर म्हणजे काय, जे सतत भोगात रममाण असतात त्यांना असुर म्हटलं जातं. मग सध्या जर परिस्थिती बघितली ना, तर हिंदू धर्मामध्ये जे काही सणवार सांगितलेत त्यात आपण त्यागच करतो बघा. प्रत्येक याच्यामध्ये एकमेकांना भेटवस्तू देतो, भेटतो, गोडधोड देतो, त्याग करतो, दानधर्म करतो. का, तर मनामध्ये त्यागाची भावना निर्माण झाली पाहिजे. कारण भोगणारा दुःखी होतो, कितीही मिळालं तरी त्या आगीत तूप ओतल्यासारखं आहे. त्याग केल्यानंतर खरा आनंद मिळतो. देण्याची दानत असली पाहिजे. जेवढं आपण देऊ ना ते वेगळंच एक आत्मिक समाधान असतं. मग हे सण आपल्याला शिकवतात की तुम्ही द्यायला शिका, त्याग करायला शिका. हे आपल्याला आपले सणवार शिकवत असतात. म्हणून आपल्यातील असुरी प्रवृत्तीचा नाश आणि अंतरंगामध्ये देवत्वाचा, सात्विकतेचा संस्कार करण्यासाठी दिवाळी. त्यामुळे हा भावार्थ लोकांनी घेतला पाहिजे. केवळ फटाके फोडणं, गोडधोड खाल्लं, कपडे घातलं इथपर्यंत हे मर्यादित नाहीये. तर कारण की हे सणवार फक्त मौज मजेसाठी नाही, तर सर्वांगाने जे काही मला श्वास मिळालेले आहेत ते प्रत्येक श्वास मी आनंदाने आणि निसर्गाला पूरक जर मी राहिलो तर मी तो आनंद उपभोगू शकतो. तर याचं बोध देण्यासाठी सणवार. तर हा भाग या सणातून आपण शिकलं पाहिजे असं एक मला वाटतं. दीपावली पाडवा आता या संदर्भात पण काय आहे की म्हणजे बलिप्रतिपदा आपण ज्याला म्हणतो, दीपावली पाडव्याचं जे महत्त्व आहे, आपण जसं आपण म्हणतो की ज्या स्त्रिया असतात तर त्या आपल्या यांना ओवाळतात, म्हणजे पतींना ओवाळतात, पतींच्या दीर्घायुष्याची, त्यांच्या आयुष्य प्रार्थना करतात. त्याचबरोबर यावी ना बलिराजाचं पण पूजन केलं जातं. म्हणजे ती जी विधी असते तर ती विधी काढतात आणि त्याचं एक पूजन केलं जातं बलिप्रतिपदेला. अच्छा. आणि मग शेवटचा भाऊबीज. तुम्ही म्हणत भाऊबीज हा खरं तर दिवाळीच्या पर्वातला दिवस नाहीये, वेगळं आहे, त्याचं शास्त्र वेगळं आहे. भाऊबीजचं सांगते आणि त्याला जोडून लक्ष्मीपूजनाचं पण शास्त्र सांगते. तर भाऊबीज जे आहे ना, तर या दिवशी यमदेव आपली बहीण यमुना हिच्याकडे जातात
बर. त्यामुळे भाऊबीजेला प्रत्येक भावाने बहिणीच्या घरी जायचं असतं. बहिणीच्या हातचं जेवण त्या दिवशी करायचं, बायकोच्या हातचं जेवायचं नाही. बर. आणि बहिणीकडे जायचं, तिच्याकडून ओवाळून घ्यायचं आणि काय तिला आपल्या इच्छेनुसार भेटवस्तू द्यायच्या. आणि भावा बहिणीचं प्रेम वाढण्यासाठी हा सण आहे. बघा, आपल्या आईनंतर सगळ्यात जवळची आपल्याला बहीण असते. म्हणजे पत्नी तर आहेच अर्धांगिनी, पण भावा बहिणीचं नातं वेगळंच आहे, जे अतिशय पवित्र आहे आई वडिलांच्या नात्यानंतर. तर ते नातं आणखीन वृद्धिंगत व्हावं. आणि दुसरी गोष्ट काय ना, समजा बहीण नसेल तर कुठल्याही स्त्रीला बहीण मानून तिच्याकडून ओवाळून घ्यायचं. अच्छा. आणि स्त्रीला जर भाऊ नसेल तर तिने सुद्धा कुठल्याही पुरुषाला भाऊ मानून त्यांना जीव घालायचं, त्यांना ओवाळायचं. आणि अगदीच कोणी उपलब्धच नसेल तर चंद्राला भाऊ मानून ओवाळायचं. मग ॲक्च्युली म्हटलं तसं अजून एक लक्ष्मीपूजन बद्दल बोलणार आहोत, काय आहे तो? लक्ष्मीपूजनाच्या संदर्भात कसं आहे ना की हा दिवस अमावस्येला येतो, अश्विन अमावस्या. तर मुळात असं म्हटलं जातं की अमावस्या अशुभ आहे असं म्हणतात. पण जर आपण बघितलं ना तर कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा लक्ष्मी देवीचं पूजन केलं जातं, ते पौर्णिमेला. आणि दिवाळीला सुद्धा अमावस्येला लक्ष्मी देवीचं पूजन केलं जातं. मग धर्माला काय सांगायचंय ना की जो ईश्वर भक्त आहे त्याला कुठलाही दिवस अशुभ नाही. जो ईश्वर भक्त आहे, ईश्वर भक्त म्हणजे काय, जो ईश्वरापासून विभक्त नाही तो भक्त. म्हणजे काय, तर पाण्यामध्ये जर तेल टाकलं तर ते एकरूप होऊ शकतं का? नाही होऊ शकत, कारण पाण्याचे गुणधर्म भिन्न आहेत आणि तेलाचे गुणधर्म भिन्न आहेत. मग पाण्याशी एकरूप व्हायचं असेल तर पाण्यासारखे गुणधर्म हवेत. मग तसं ईश्वराशी जर एकरूप व्हायचं असेल तर ईश्वरासारखे गुण पण असणं अपेक्षित आहे ना. मग त्याला भक्त म्हणायचं. मग अशा भक्तांना कुठलाही काळ अशुभ नाही, हे यातून सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट काय, तर या अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर देवाचं पूजन करत असतो. आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मी आणि इंद्राचं पूजन करत असतो. मग लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन का करायचं, तर लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती आणि कुबेर म्हणजे कोण, तर ते लक्ष्मी संग्राहक आहेत. म्हणजे पैसा कसा कमवायचा हे सगळ्यांना माहिती असतं, पण त्याचा संग्रह कसा करायचा आणि ते वापरायचं कसं याची बुद्धी देणारे हे कुबेर देव आहेत. त्यामुळे हे आपण शिकलं पाहिजे, म्हणजे सर्व हिंदूंनी, की कुबेराकडून हा बोध आपण घ्यायचा आहे. आणि आणखीन काय नाही, तर बऱ्याचदा असं म्हणतात की लक्ष्मी ही चंचल आहे, परंतु लक्ष्मी चंचल नाहीये, आपण चंचल आहोत. माणसाचं मन चंचल आहे. हा, आणि लक्ष्मी देवी तर सतत विष्णू देवाच्या चरणाशी स्थिरच असते. त्यामुळे लक्ष्मी देवी चंचल नाही, तर आपल्यातला विवेक जागृत नसल्यामुळे आपण चंचल, आपलं मन चंचल होतं. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीचं, त्याचबरोबरीने कुबेर देवाचं आणि सरस्वती देवीचं सुद्धा पूजन करतात. ज्ञानी लोकांसाठी जी आहे तर विद्या ही संपत्ती आहे. त्यामुळे माझ्यातील विवेक जागृत राहावा, चांगली मार्गाने संपत्ती कमवण्याचा आणि योग्य मार्गाने त्याचा संग्रह करण्याचा, त्यासाठी सरस्वती देवीचं पण पूजन या दिवशी करतात. आपल्याकडं डावे आणि उजवे असे दोन भिन्न विचारसरणीचे लोक असतात. तुम्ही MSc फिजिक्स आहात, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, तरी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पटतात. मी मगाशी म्हटलं की अनेक जण म्हणतात सगळं थोतांड आहे, सगळं खोटं आहे. तुम्ही कसं काय हे, म्हणजे तुम्ही साधक आहात असं तुम्ही सांगता, कसं काय तुम्ही हिंदू जनजागृती समितीकडे गेलात, साधक कसे बनलात? तुम्हाला स्वतःला असं वाटत नाही की आपला रस्ता काही चुकला असं? आपण मगासपासून आपण एक सांगत आहात की आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळावी, यासाठी सगळे सणवार आहेत. तर ती पॉझिटिव्ह ऊर्जा कशासाठी हवी ना, तर त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. कारण आता बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढींचं व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे. खूप सारे IT इंजिनियर्स ऑन मीटिंग सुसाईड करतायत. खूप लहान मुलं डिप्रेशनमध्ये आहेत. मला 10वीपर्यंत डोकेदुखी माहीत नव्हती. हल्लीच्या 3री-4थीच्या पोरांना OCD, एन्झायटी, काय काय, म्हणजे 10 वर्षापूर्वी नावं सुद्धा माहीत नव्हती. असले मानसिक विकार आता यायला लागलेले आहेत. 21 लाखाचे पॅकेजेस असणाऱ्या पोरांना एकाकीपणा वाटतो. माणसांमध्ये असून मी एकटी आहे असं वाटतं. तर हे कशामुळे आहे ना, तर हे पॉझिटिव्ह ऊर्जा नसल्यामुळे ही झालेली दुरावस्था आहे समाजाची. मग आज मनुष्याकडे पैसा आहे, शारीरिक बळ आहे, पण मानसिक बळ आहे का? म्हणजे शारीरिक बळाचा आपण विचार करतो, खातो पितो जिम करतो, पण मनोबलाचा विचार कोण करते हल्ली? मनस्वास्थ्य नाही. कितीही पैसा असू दे, मनस्वास्थ्य नाहीये. कारण का ना, तर मनोबल वाढवण्याची ताकद ही अध्यात्मामध्ये आहे.
कारण अध्यात्म आपल्याला ही पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायला शिकवतो. हे सुद्धा सायन्सच आहे. म्हणजे असं नाही की आता विज्ञान इथपर्यंत पोहोचलं म्हणून याच्या पुढे काहीच नाही, हे चुकीचं आहे ना. ज्याने मी नेहमी म्हणतो विज्ञान म्हणजे काय तर सतत नवनवीन शोध घेत राहणं, नवनवीन गोष्टी शिकत राहणं. तुम्ही या हिंदू जनजागृती समितीकडे कधीपासून जॉईन झालात? मी वयाच्या 12व्या वर्षीपासून आधी मी सनातन संस्थेला जोडलेली आहेच. त्या संस्थेच्या माध्यमातून साधना करते. वयाच्या 12व्या वर्षी मी बालसंस्कार वर्गाला जोडले. माझी आई सुद्धा साधना करायची. तुम्ही साताऱ्याचे? हा, साताऱ्याचे आहे. पण मग तुम्ही इकडं म्हणजे या साधना वगैरे करत असताना तुम्ही पुन्हा MSc फिजिक्स कॉलेज केलं, शिक्षण केलं. मग ते शिक्षण आणि हे प्रत्यक्ष आयुष्य यांच्यामध्ये काही विसंगती वाटली का त्याच्यामध्ये साम्य वाटलं? उलट मला माझं वैयक्तिक आयुष्य आणखीन चांगल्या मार्गाने जगण्यासाठी याचा मला फार लाभ झाला. तर मी जेव्हा या संघटनेला, संस्थेला जोडले ना, तर जे मला समाजामध्ये जाऊन मला शिकायला मिळालं, मी जे काही साधना शिकले, तिथे नामस्मरण शिकले, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकले, त्या ठिकाणी धर्मसेवा करायला शिकले, त्याग करायला शिकले, याचा माझ्या सर्वांगीण जीवनावरती खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला, ज्यामुळे मी आणखीन जोडली गेले. आणि मला असं वाटतं की इथं मी आणखीन वेळ दिला पाहिजे. कारण जे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत की सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले, ते स्वतः सुद्धा मानसोपचार तज्ज्ञ आहेत. आणि त्यांनी हे सगळं गुरुकृपायोगानुसार साधनेची रचना केली, ज्याचा मला लाभ झाला. आणि हे सर्व विनामूल्य आहे. म्हणजे आम्ही कुठलाही पैसा खर्च केला नाही, आम्ही फक्त आमचा वेळ दिला. आणि तो कुणासाठी तर स्वतःसाठी. म्हणून आज आम्ही समाजामध्ये गावोगावी जातो, विनामूल्य व्याख्यानं देतो, ज्यासाठी लोक बाहेर पैसे देऊन कोर्सेस करतात, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी करतात, पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हलसाठी करतात. तर आम्ही हे सगळं गावोगावी जाऊन विनामूल्य शिकवतो संस्थेच्या माध्यमातून. अमोलजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये जे काही रूढी परंपरा आहेत त्याच्याबद्दलची कारण मीमांसा आपण जाणून घेतोय. बरोबर. आपल्याकडे रांगोळी घालतात कुठल्याही मंगलमय प्रसंगावेळी. बरोबर. काय त्याच्या मागे शास्त्र आहे? रांगोळी काढण्यामागे एक शास्त्र आहे. ते शास्त्र काय आहे तर आपण ज्या सणाला रांगोळी काढतोय तर प्रत्येक सणामागे ना कोणत्या ना कोणत्या देवतेचं तत्व कार्य करत असतं. जसं आता ताईंनी सांगितलं, लक्ष्मीपूजन आहे तिथं लक्ष्मीदेवीचं तत्व कार्य करते. नरक चतुर्दशी आहे तिथं श्रीकृष्ण तत्व कार्य करते. समजा आपण गणेशोत्सवामध्ये काढतोय तिथं गणेश तत्व कार्य करत आहे. अशा प्रत्येक तत्वाची ते देवतेचं तत्व खेचून घेऊन प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या आहेत. या संदर्भामध्ये सनातन संस्थेचा ग्रंथ आहे सात्विक रांगोळ्या म्हणून. तर या ग्रंथामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. तर मुळात रांगोळी करण्याचा उद्देश म्हणजे सुंदर कलाकृती काढणं असं नाहीये, तर त्या देवतेचं तत्व ग्रहण करता यावं यासाठी जो आकृतिबंध आहे ना, त्या आकृतिबंधाला रांगोळी असं म्हणतात. आणि हे 64 कलांपैकी एक कला. अगदी बरोबर. नाही, मी उलट म्हणतोय, म्हणजे रांगोळी काढल्यामुळे अतिशय सुंदर आनंद बघणाऱ्याला पण मिळतो, काढणाऱ्याला पण मिळतो. अगदी एनर्जी पण मिळते. आणि पुन्हा छान दारामध्ये एक सुंदर काहीतरी रंगावली घातलेली आहे, ते बघायला पण खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. बरोबर. आणि त्याच्या मागं पुन्हा तुमचं म्हणणं आहे की अध्यात्म किंवा भक्तिशास्त्र पण आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि म्हणून तो अभ्यास करून जर आपण काढलं तर त्याचा आपल्याला आणि जास्त लाभ होणार आहे. अच्छा. मग त्या संदर्भातला आपला ग्रंथ सुद्धा आहे सात्विक रांगोळ्या म्हणून. त्याचा अभ्यास आपण अवश्य करू शकतो. sanatanshop.com या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आपण ऑनलाईन पण मागवू शकता. आपल्या आजूबाजूला म्हणजे रांगोळी कशी असावी याला पण काही त्याच्या मागे शास्त्र आहे. निश्चित शास्त्र आहे. जसं मग ती ठिपक्याची असली पाहिजे का ती आजकाल हल्ली काय वेगवेगळ्या पद्धतीची येतात. मग आता कसं आहे की मुळात जसं आपण शास्त्र समजून घेतलं तर ठिपक्याची जी रांगोळी आहे ती सात्विक असेल तर आपल्या आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. आता हल्ली काय होतं की अशा खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. ठीक आहे, काही न काढण्यापेक्षा किमान ते केलं तरी ठीक आहे, पण त्यातून जो आध्यात्मिक स्तराचा लाभ व्हायला पाहिजे ना आपल्याला, तर तो होत नाही. काही वेळा काय होतं ना की ते काढण्याच्या नादामध्ये रांगोळ्या असात्विक काढल्या जातात. म्हणजे सकारात्मक एनर्जी तिथे निर्माण व्हायच्या ऐवजी कुठेतरी नकारात्मक तिथने एनर्जी निर्माण होते. शेवटी आपल्याला माहिती आहे एनर्जीचा लॉ काय आहे की एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. तुम्ही जस्ट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर. येस. तुम्ही कोणतीही कृती करता, समजा तर मी एखादा भडक ड्रेस घातलाय, त्यातून ना निगेटिव्ह एनर्जी प्रक्षेपित होणारच आहे. पण तेच जर मी एखादा सात्विक ड्रेस घातलाय तर त्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी प्रक्षेपित होणार. ड्रेसचा आणखीन एनर्जीचा संबंध असतो. हो, अगदी. म्हणजे आता पुन्हा एक हा विषय निघाला म्हणून, म्हणजे तुमचा आजकाल असा दावा असतो की सर्व मंदिरांमध्ये ड्रेस कोड असावा. अगदी बरोबर.
का असा तुमचा आग्रह का? मी आलेलो आहे फिरत फिरत, छानपैकी बरमुडा घातलेला आहे, टी शर्ट घातलेला आहे आणि मला समोर एक देऊळ दिसलं, मी त्या देवळात गेलो. माझ्या मनातला भाव महत्वाचा आहे ना, मला भक्तिभावानं हात जोडायचे. मी काय कपडे घातले त्याच्याशी काय संबंध आहे? हां, आता हा एक मुद्दा तुम्ही मांडला की मनातला भाव महत्वाचा, हा अगदी बरोबरच सूत्र आहे. पण काय असतं ना की तसं मागाशी म्हटलं की सात्विक वेशभूषा, आपण जेव्हा वेशभूषा एक सात्विक करतो तेव्हा काय होतं, आणि सात्विक वेशभूषा करून आपण मंदिरात जातो, मंदिरामधलं जे प्रांगण आहे ना त्यामध्ये जे देवतेचं तत्व आहे ते तत्व आपल्याकडून ग्रहण केलं जातं, अधिक जास्त प्रमाणात ग्रहण केलं जातं. बरोबर आहे. जसं आता आपण एक व्यवहारमधलं उदाहरण घेऊया. व्यवहारामध्ये समजा एखाद्या हॉस्पिटलमधलं एखादं OT आहे, ऑपरेशन थिएटर, त्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक वेशभूषा ठरलेली आहे. डॉक्टरांची असेल, एक्झॅक्टली ॲप्रन ठरलेला आहे. इव्हन रुग्णांना पण एक वेशभूषा आहे. माझ्या घरातले कपडे मी त्याच्यावर ऑपरेशन करा असं आपण कधीच म्हणत नाही. पण त्याच्यामागं काय आहे, तर ते सगळे कपडे निर्जंतुक केलेले असावे, बरोबर ना, सॅनिटाईज केले असावे. एक्झॅक्टली. तसंच आपण जेव्हा सात्विक कपडे घालून जातो ना तेव्हा एक स्पिरिच्युअल सॅनिटायझेशन तिथे होतं. म्हणजे मग तुमचं म्हणणं आहे की आपण जे सोवळं वापरतो, बरोबर, उपर्ण किंवा पंचा वापरतो, किंवा महिला ज्या जातात तर समजा 9वारी साडी, आता आपल्या धर्मामध्ये 9वारी साडीला जास्त महत्व आहे. बर, 9वारी 6वारी साडी, ह्या सगळ्या कोणत्याही पूजेला डोक्यावरती टोपी पाहिजे, पदर घेतलेला पाहिजे. यात मला एक सांगायचंय की आता आपण जर पाहिलं ना तर आपण जिवंत व्यक्ती आणि डेड बॉडी त्याच्यामध्ये स्थूल रूपातून स्थूल रूप म्हणजे जे डोळ्यांनी दिसते त्या दृष्टीने जर बघितलं तर त्याच्यात आणि आपल्यात फारसा फरक नाहीये. त्याला पण 2 पाय आहेत, 2 हात आहेत, आपल्याला पण 2 हात 2 पाय. फरक काय आहे? चेतना नाही. त्याला आपण प्राणशक्ती म्हणतो. मग डॉक्टर सगळे पार्ट्स चेंज करू शकतात, इव्हन मेंदूचं पण ऑपरेशन, आज क्रिटिकल ऑपरेशन करू शकतात, पण गेलेलं प्राण आणू शकतात का? नाही. मग आपल्याला निरंतर आयुष्य जे काही मिळालेलं आहे ना त्या प्राणशक्तीचं संरक्षण करणं फार आवश्यक आहे. आणि या प्राणशक्तीचं संरक्षण हे या जे काही ड्रेस कोड आहे, जे जे आपल्याला नियम आहेत ना, तर त्याचं बर्डन मानू नये. पण हे तुम्ही म्हणताय, आम्ही का ते मान्य करावं? त्याच्यामागं काय विज्ञान आहे? या म्हणजे मला अजूनही कळलं नाही की वस्त्रसंहिता असावी का. मी हे मान्य करतो की चांगले कपडे घालून तुम्ही जेव्हा देवळात जाता तेव्हा तुम्ही एक स्वतः आतून प्रसन्न असता. बरोबर. तो शेवटी पुन्हा मानसशास्त्राचा विषय आहे. तो त्यात शास्त्र आहे, मान्य आहे मला. पण ते कपडे नसतील पण म्हणून माझ्या मनातला भाव खोटा ठरत नाही. बरोबर आहे. नाही, हा मुद्दा एक बरोबर आहे. पण आपण काय ना, आपण समाजामध्ये राहतो. बरोबर आहे. आज आपण मंदिरामध्ये समजा कोणी तोकडे कपडे परिधान करून तिथे गेलं, मंदिरात येणारे अनेक जण पण आहेत ना. आता आपण घरातल्या कपड्यात घरात देवाला नमस्कार करू शकतो. म्हणजे मग त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून आपण तोकडे कपडे घालू नये. नाही, कसं सामाजिक भान पण एक असलं पाहिजे. लहान मुलं येतात मंदिरात आणि कसं आहे ना, मंदिरं ही मौज मजेची किंवा मी नुसतंच पर्यटन म्हणून बघायला आलोय असं ते ठिकाण नाही. ते ऊर्जा घेण्याचं ठिकाण आहे. तुम्ही धार्मिक पर्यटन मानत नाही? नाही, धार्मिक पर्यटन म्हणण्यापेक्षा कसं ना, ते उपासनेसाठी आहे किंवा तीर्थाटन म्हणू शकतो आपण. तीर्थाटन म्हणू शकतो पर्यटनापेक्षा. हा, कारण पर्यटनाकडे कसं आहे ना की ते पाहणं, मनोरंजन. पण अध्यात्म हा मनोरंजनाचा भाग नाहीये, तो अनुभवण्याचा भाग आहे. त्यातून आपण ती एनर्जी घेतली पाहिजे. मग एनर्जी घ्यायची तर आपण ते नियम पाळलेच पाहिजेत ना. ठीक आहे, ह्याच्यावरती खूप बोलता येईल. पण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये मला विचारायचं होतं, आपल्याकडे जी शुभचिन्ह आहेत, स्वस्तिक असेल, ओम असेल, याच्या मागं काय सायन्स आहे नेमकं? हां, आता एक छान प्रश्न विचारला. म्हणजे बऱ्याच वेळा एक गोंधळ काय होतो की आपल्या हिंदूंचं शुभचिन्ह आणि जो नाझी जर्मनीचं जे शुभचिन्ह आहे स्वस्तिक सारखं, ते खरं तर हॅनकॅन क्रूज असं त्याला म्हणतात. हे दोन्ही वेगवेगळे आहे. हो, 100% दोन्ही वेगवेगळे. नाही, काय ना, प्रेक्षकांना बऱ्याच जर माहीत नसतं, त्यांचा गोंधळतो म्हणून सांगतो. म्हणजे हल्ली बरेच टी शर्ट पण मिळतात की त्यावर तसे ते स्वस्तिक काढलेलं असतं. आता स्वस्तिक हे का काढतात? तर जसं आपण म्हटलं की शुभचिन्ह आहे, तर जे वातावरणातली सकारात्मक एनर्जी आहे ना, ती एनर्जी पकडून खेचून ठेवणे आणि प्रक्षेपित करणे हे शुभचिन्हांचं कार्य आहे. बर. स्वस्तिक ते कार्य करतं. स्वस्तिक मध्ये म्हणजे कसं, स्व म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे. मग शुभ असणं, मग ती एनर्जी जर कॅच करायची असेल, जसं आपल्या घरामध्ये आता टीव्ही दिसला पाहिजे त्यासाठी आपण काय बसवतो, डिश बसवतो. मग डिश काय करतं, तर जे उपग्रह आहेत तिथल्या ज्या रेज आहेत ते कॅच करतं आणि ते ट्रान्सफर करतं ऑडिओ व्हिडिओमध्ये. पण आपण ते डिश पाहू शकतो पण ते लहरी नाही पाहू शकत. मग नाही म्हणजे त्या लहरीच नाहीत असं नाही म्हणू शकत आपण. पण ते इलेक्ट्रॉनिक वकील पण झाला असता. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ना, तर ते कॅच करू शकतात. मग तसंच आहे की ही जी शुभचिन्ह आहेत ना, तर
त्यांना ती पॉवर आहे, ती शक्ती आहे त्याच्याकडे, की या वातावरणातली जी ऊर्जा आहे सकारात्मक, तर ती ते खेचून घेणं. पण मला सांगा, तुम्ही आता जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये जी डिश आहे किंवा पूर्वी अँटेना होते, हो. तर ते एक फिजिकल, ते एक साधन आहे दिसतं. हो. आता जेव्हा तुम्ही एखाद्या कपड्यावरती साधं एक स्वस्तिक काढता, त्याला काही 3D त्रिमिती नाहीये, मग अशा वेळेला ते काय कॅच करणार? आता यामध्ये पण कसं आहे ना, की शब्द स्पर्श रूप रस गंध या नियमानुसार ज्या ठिकाणी देवतेचं चित्र असतं, ज्या ठिकाणी असे सात्विक चिन्ह असतात, त्या ठिकाणी साक्षात ती देवता किंवा ती ऊर्जा अस्तित्वात असते. हा आध्यात्मिक नियम आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या नियमानुसार ती शक्ती त्या ठिकाणी उपस्थित असते. हा नियमच आहे आणि तो अनुभवला पाहिजे. कारण अध्यात्म आहे ना, हे कृतीचं शास्त्र आहे. केवळ साखर गोड आहे असं वाचून कळणार नाही ती गोड आहे की कडू आहे, ती खाल्लीच पाहिजे. तसं भारी उत्तर देतात तुम्ही एकदम सगळी. तर तसं आहे ना, इथे सुद्धा ते आपण अनुभवलं पाहिजे, ते प्रयोग केला पाहिजे आपण, तर आपल्याला अनुभवायला येईल त्या गोष्टी. म्हणजे एक मुद्दा मला मान्य आहे की आजकाल ते रंगशास्त्रावरून सुद्धा, म्हणजे ज्योतिषासाठी सुद्धा रंगशास्त्राचा वापर केला जातो. जसं अंकशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी, तसं आता हे तुम्ही म्हणताय हा मुद्दा असू शकेल. त्याच्याच बरोबर एक फक्त मला ऍड करावं वाटतं की म्हणजे शंकराचार्यांनी अनेक आकृतिबंध निर्माण केले. तर त्या आकृतिबंधाचं शास्त्र काय होतं त्याच्या मागे, तर विविध देवतांचं जसं यंत्र, तर विविध देवतांच्या ज्या शक्ती आहेत, एनर्जीज आहेत, तर त्या तिथे खेचून आणणे आणि त्या प्रक्षेपित करणे. तर तसाच प्रकारचा हा आकृतिबंध आहे. ओम पण त्यातलाच भाग आहे. अगदी बरोबर, ओम पण त्यातलाच भाग आहे. ओम तर तो उच्चारातनं पण करता येतो, ओंकारातून. त्याच्याबद्दलचं म्हणजे विज्ञानानं मान्यच केलेलं आहे की ओंकारामध्ये असलेली काय ताकद आहे. पण त्या लिखाणात, म्हणजे त्याच्या चिन्हातनं पण आपल्याला ओम हे चिन्ह लिहिल्यानंतर सुद्धा ते अशा ऊर्जा खेचून घेतं. अगदी बरोबर. आणि याला जोडून एक सांगायचं होतं, मगाशी जो रांगोळीचा विषय झाला ना, तर त्यामध्ये काय होतं ना, हल्ली बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती देवी देवतांच्या रांगोळ्या काढल्या जातात सणावाराला, किंवा काही राष्ट्रपुरुषांच्या वेळेस जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा चित्र रस्त्यावर काढलं जातं. तर मगाशी जो नियम आपण पाहिला ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, तर या नियमानुसार साक्षात ती शक्ती, ती ऊर्जा त्या ठिकाणी आहे, म्हणजे ती देवता, ते व्यक्तिमत्व राष्ट्रपुरुषांचं त्या ठिकाणी ते आहे. मग अशा पायदळी ठिकाणी अशा जर रांगोळ्या आपण काढल्या ना, तर नकळतपणे लोक त्यावरून चालतात. दुसरी गोष्ट, आपण ते झाडून लावतो नंतर गोळा करायचं, तर ते त्यांचा अपमान होतो. मग नकळत अशा श्रद्धास्थानांची आपल्याकडून विटंबना होते. तर हे पण रोखलं पाहिजे. मग अशा रांगोळ्या रस्त्यावर न काढता अशा ठिकाणी काढा जिथे ते पायदळी येणार नाहीत, त्याचा सन्मान राखला जाईल. आणि गोळा करताना पण ते वस्त्राने गोळा करा, झाडू लावायला नको त्या गोष्टींना. पुढचा विषय मग अशाच पद्धतीनं तुम्ही म्हणाल की आंब्याचे डहाळे आपण लावतो मंगल प्रसंगी, मग त्या आंब्याच्या पानांमध्ये पण काही अशी ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता आहे? हो, अगदी अगदी. आम्रवृक्ष म्हणून आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ना आम्रपल्लव असं म्हणतात. आंब्याची पानं 5 पानं लावली जातात. आंब्याची पानं तोडणं हे एक प्रकारे आपण निसर्गावरती अत्याचार करत नाही ना? काय ना, आपण आंब्याची पानं तोडतोय. आता आम्रवृक्ष आपण जर बघितलं, वृक्ष म्हटलेला आहे, ती कुठली वेल नाहीये. आणि जेव्हा आपण आंब्याची पानं तोडतो, आंब्याला तुम्ही जर गुढीपाडवा बघितला, गुढीपाडव्याची नवीन पालवी आलेली असते, म्हणजे ते निसर्गाचं निरंतर कार्य आहे. आपण कुठे त्याला मोठ्या मोठ्या फांद्या किंवा असे छाटत नाहीये. आपल्याला फक्त एक छोटीशी डहाळी, त्याची ती डहाळी काढायची आहे आणि आपण काय करतो, ते आपल्या घरावर किंवा आपल्या शुभ कार्यामध्ये ती वापरली जाते. आंब्याच्या त्याच्या पानांचं जी रचना आहे ना, ते रचनेमध्ये पण तेच शास्त्र आहे की म्हणून त्याच्यामधनं एक प्रकारची आपण त्याला काय म्हणू शकतो, एक सकारात्मकता ती निर्माण होते. आता हेच आपण कोरफड नाही वापरणार, कारण ते परत त्याच्यातनं तम म्हणून प्रक्षेपित होतं. याला जोडून मला सांगायचंय की आंब्या असं पण आपलं शास्त्र सांगतं की वृक्षांना तोडण्याआधी त्यांची परवानगी घ्या, वृक्षांशी संवाद साधा. मध्यंतरी मी एक पॉडकास्ट ऐकलं होते की ती व्यक्ती झाडांशी बोलायची, झाडांशी मैत्री, ते पण सजीवच आहेत ना. मग ते वृक्षांची परवानगी घ्या. आपल्याला आहे ना, आपला धर्म प्रत्येक ठिकाणी नम्र व्हायला, कृतज्ञ राहायला शिकवतो. आणि ह्या निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला ईश्वराने वापरण्यासाठी उपयोगी म्हणजे आणलेली आहे. तर त्यांचा वापर करण्याआधी परवानगी घ्यावी की मी आता घेते, म्हणजे तुझा वापर करते तर मी कृतज्ञ आहे, पण मी 2 झाडं लावील. तर असं पण संकल्प आपण केला पाहिजे. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. शेवटी एक सांगा की या दीपोत्सवाच्या निमित्तानं, दीपावली पर्वाच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसांनी काय करावं, काय टाळावं?
म्हणजे आपण आज पूर्ण पॉडकास्टमध्ये काय काय करायला हवं हे जसं मगाशी आपण पाहिलं की शास्त्रानुसार कसं आपण साजरं करायचं, काय टाळावं यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की आपण दिवाळीच्या दिवशी जे आहे ते फटाके मोठ्या प्रमाणामध्ये फोडतो. तर आतिषबाजी करा म्हणून धर्माने सांगितले, पण प्रदूषणकारी फटाके फोडा असं धर्माने सांगितलेलं नाही. त्यामध्ये पण एक्सप्लोजिव्ह ॲक्ट 2008 नुसार भारतामध्ये जे परदेशी बनावटीचे ज्या कुठल्या एक्सप्लोजिव्ह गोष्टी आहेत तर त्या बाळगणं बंधन म्हणजे गुन्हा आहे. तर असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात चायनीज फटाके जे आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोटॅशियम क्लोरेटचा वापर केला जातो, जे बॅन आहे भारतामध्ये, आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि त्यामुळे हे फटाके आपण वापरूयात नको. मी तुमचं जाहीर कौतुक करतो. सगळे निर्बंध हिंदूंच्या सणाला का असा युक्तिवाद तुम्ही केलेला नाही. तुम्ही विवेकवाद जागरूक ठेवून तुम्ही अतिशय परखडपणे सत्य सांगताय, तुमचं अभिनंदन. म्हणजे आपली जी संस्था आहे किंवा समिती आहे तर ती योग्य गोष्टीवरच प्रकाश टाकते, कारण की समाजाला दिशा मिळाली पाहिजे त्यातून. आणि दुसरी गोष्ट करणारे फटाके वापरू नयेत. आणि दुसरी गोष्ट आणखीन काय होतं ना, तर आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून लोक लक्ष्मी बॉम्ब वाजवतात, फोडतात. तर त्यावरती लक्ष्मी देवीचं चित्र असतं. मध्यंतरी तर गणपती बॉम्ब आलेला होता. त्यानंतर सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण यांची चित्र असलेले पण फटाके आले होते. आपण सुरुवातीला पाहिलं की शब्द स्पर्श रूप रस गंध या नियमानुसार देवतेचं चित्र किंवा नाव ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी साक्षात ती ऊर्जा उपस्थित असते. मग एकीकडे लक्ष्मी देवीने कृपा करावी म्हणून घरात आपण पूजा करायची आणि दुसरीकडे बाहेर येऊन लक्ष्मी बॉम्ब फोडायचा, देवीच्या चित्राच्या चिंधड्या करायच्या, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे लक्ष्मी देवी भक्तांना मी विनंती करते आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून की अशा प्रकारचे चित्र असणारे फटाके फोडू नका. ही मोठी विटंबना आहे देवतेची. आहाराबद्दल काय आहे त्याच्यामध्ये? आहारामध्ये कसं आहे ना की आपण सात्विक आहार घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, यंदाची दिवाळी फराळ खायचा ना, निश्चितच. आपण बळीचं राज्य अनुभवतोय त्यामुळे आपण आनंद तर केलाच पाहिजे. आणि या कालावधीमध्ये यंदाच्या वर्षी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपण हलाल मुक्त दिवाळी असं अभियान राबवतोय. तर यामध्ये कसं आहे ना की आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आहेत तर त्यांनी सांगितलंय की भारतामध्ये कुठल्याही खाजगी संस्थांना सर्टिफिकेट म्हणजे कशासाठी, अन्न आणि ज्या काही उत्पादनं आहेत, मेडिसिन्स आहेत, तर ते भारतामध्ये जर आपल्याला वितरित करायचं असेल तर त्यासाठी शासकीय संस्था आहेत, जसं FSSAI आणि FDA ह्या शासकीय संस्था आहेत जे सर्टिफिकेट देतं आपल्या व्यापाऱ्यांना भारतामध्ये या गोष्टी विकण्यासाठी. पण आज भारतामध्ये स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी केली जाते, ज्या माध्यमातून काही ट्रस्ट ज्या आहेत ज्या अशा प्रकारचं हलाल सर्टिफिकेट देतात जे प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. त्याच्यासाठी आपले जे हिंदू आहेत किंवा जे काही व्यापारी आहेत ते मोठ्या प्रमाणात शुल्क देतात. ही ट्रस्ट कुठली आहे? जमियत उलेमाए हिंद ही ती ट्रस्ट आहे जी भारतामध्ये 700 आतंकवाद्यांचे खटले लढतीये. आणि हे पैसा येतो कुठून यांच्याकडे? तर आपण जे काही उत्पादनं घेतोय ना आत्ता, तर बरेचसे व्यापारी आज हलाल सर्टिफिकेट घेत आहेत. का? तर जे हलाल मानणारे आहेत तर त्या लोकांसाठी आज मोठ्या प्रमाणात हे जे काही 25 कोटी 30 कोटी भारतामध्ये आहेत तर त्यांची मागणी आहे की आम्हाला त्यांच्या पंथानुसार मान्य अशा गोष्टी आम्हाला हव्यात. मग सगळ्या गोष्टी हलाल असल्या पाहिजे. मग पहिलं फक्त मांसापुरती हे संबंधित होतं की हलाल मांस विकलं जायचं, कारण त्या लोकांना हलाल मांस पाहिजे. मग आता हिंदूंकडे झटका पद्धतीचं वितरित, घाटिक समाज ते झटका पद्धतीचं करतं मांस विक्री. का? तर एका फटक्यात त्या व्यक्तीला त्या जे प्राणी आहे त्याला हे नको. मग आज हे फक्त मांसापुरती संबंधित असणारी गोष्ट आज सगळ्या वस्तूंना लागू झाली. इव्हन कन्स्ट्रक्शन सुद्धा आज हलाल आहेत. आणि हा जो पैसा जातो ना ज्याला वेगळाच मुद्दा आहे, वेगळा विषय आहे. आणि आज जर आपण बघितलं ना तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे हलाल सर्टिफिकेट व्यापारी घेत आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये 60 ते 70 हजार प्रत्येक उत्पादनांसाठी ते टॅक्स घेत आहेत, जे इल्लीगल आहे, भारताच्या नियमाच्या विरोधात. विनियोग देशासाठी होत नाहीये, देशाच्या विरोधात. म्हणजे 7/11, 26/11, मालेगाव बॉम्बस्फोट या सगळ्या खटल्यांमध्ये जे आरोपी आतंकवादी आहेत ना त्यांचे खटले चालवण्यासाठी हे पैसे वापरले जात आहेत. आणि तुमचं म्हणणं असं आहे की दिवाळी हा जर मंगलमय सण आहे तर आपण त्यावेळेला आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवावी आणि आपण
कोणताही सण साजरा करत, दिवाळीच काय कोणताही सण साजरा करत असताना आपण आपल्याकडनं काही चुकीच्या गोष्टीला हातभार लावत नाही ना याचा विचार करा. राष्ट्रविरोधी शक्तींना हातभार नको. आणि उत्तर प्रदेशमध्ये माननीय योगीजींनी, मुख्यमंत्री जे आहेत आपले, तर त्यांनी हा सगळं लक्ष म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की किती हे भीषण आहे आणि त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये हलाल सर्टिफिकेट बॅन केलेलं आहे. मग आज संपूर्ण भारतात, कारण भारताला समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाते जी धोकादायक आहे. त्यामुळे आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला पण विनंती करतो की पूर्ण भारतामध्ये, केवळ दिवाळीच नाही तर पूर्ण भारतामध्ये हलालची जी सक्ती होतीये ना, जी बहुसंख्याक भारतीयांवरती केली जाते, मेजॉरिटी लोकांवर, ज्यांची मागणीच नाहीये हलालची, तर ती थांबावी. हलाल प्रतिबंध करावा, हलाल सर्टिफिकेटवरती बॅन आणावा, कारण हे असंविधानिक आहे. खरं तर या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण एक मला क्युरिओसिटी म्हणून, वेळ आपला संपत चाललाय, तुम्ही सगळेजण जेव्हा साधना करता, भक्ती मार्गामधले आहात, तुम्हाला स्वतःला असं वाटतं की पुनर्जन्म आहे? हिंदू धर्म पुनर्जन्म मान्य करतो. कारण कसं आहे ना की आपण बघा, मी एक उदाहरण सांगते की रस्त्यावरती काही लहान मुलं एकदम गरीब कुटुंबातली की त्यांना खूप दारिद्र्य भोगायला लागतं. खरं तर त्यांनी या जन्मात काय पाप केले? बरोबर. आणि काही श्वान, काही म्हणजे कुत्रे जे आहेत, तर ते AC गाडीतून फिरत असतात. त्यांना खायला सांभाळायला माणूस असतो, खाण्यासाठी 1000-2000चे खाणं. तर खरं मग त्याने असं काय केले या जन्मात की त्याला एवढं मोठ्या घराण्यामध्ये जन्म मिळाला? तर याच्या पाठीमागे पुनर्जन्म आहे. जसं जन्म, मृत्यू आणि लग्न या 3 गोष्टी आपल्या हातात आहेत का? लग्न आहे की? हा आहे, पण ते पण कसं ना, आपण किती ठरवलं ह्यांच्या सोबतच करायचं, तर जिथं व्हायचं तिथंच होतं. म्हणजे आणि ह्याच्या पाठी कसं आहे कारण आहे ना, पण मग पुनर्जन्म आणि कर्म सिद्धांत हे रिलेटेड आहे. म्हणजे जन्म आहे ना, तर ईश्वर आपल्याला ऑप्शन नसतो की तुम्हाला कोणते आई वडील पाहिजे. भगवंत विचारत नाही की तुम्हाला कुठले आई वडील पाहिजे, असं विचारलं असतं तर सगळेच म्हणतो कोणत्या जाती धर्मामध्ये आपण जन्माला यावं, स्त्री म्हणून यावं की पुरुष म्हणून यावं की अजून काही वेगळं व्हावं, कोणत्या वेळा पृथ्वी तलावरती आल्यानंतर आपण मनुष्य म्हणून येणार आहोत की कुठे प्राणी मात्र म्हणणार, आपल्या हातात काही असत नाही. आपल्या हातात कर्मावर हे आधारित आहे. म्हणजे आपण जेवढी चांगली कर्म करू ना, त्याच्यात आपला पुण्यबळ वाढतं आणि त्या पुण्याचं रूपांतर ह्या सुखात होत असतं, जे काही आपल्याला चांगलं पुढचं आयुष्य. कारण की हा प्रवास कसं 70-80 वर्षाचा हा प्रवास, म्हणजे आपण पाहुणे आहोत इथे, खूपच छोटे, खूप अति सूक्ष्म आहोत आपण. हो. आणि आता तर आपले 40-50 वर्ष गेले, आता किती राहिलं ज्याचा त्याचा हिशोब त्यांनी करावा. तर मग त्या उरलेल्या आयुष्यात मला चांगलं आयुष्य जगायचंय, म्हणजे मौज मजा नाही तर धर्माने, नीतीने, कारण माझा पुढचा प्रवास चांगला झाला पाहिजे. पण मग पृथ्वीवरती एवढी जर लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर आपण एकीकडे म्हणतो की 84 लक्ष योनी फेऱ्यानंतर मनुष्य जन्म मिळतो, तर मग याचा अर्थ मनुष्य जन्म मिळतो याचा काही पुण्याही केली. पण मग आता पृथ्वीवरती लोकसंख्या वाढते, याच्यावरती पुण्यात्मे वाढत चाललेली आहेत. तुमच्याच लॉजिक नुसार जर आपण बोललो तर हे इतकं सगळ्या लोकांचं पुण्य आहे म्हणून ती लोकसंख्या वाढत चाललेली आहे. कलियुगामध्ये कसं आहे ना, तर आता बघा सत्ययुगामध्ये आहेत ना, सगळे लोक अधिक साधना करायचे. हिंदू धर्मात 4 युग सांगितले, सत्य, त्रेता, द्वापर आणि आता कलियुग. आता कलियुगामध्ये ना 70% दुःख आहे आणि जे 30% ते सुख आहे. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक युगामध्ये सुख दुःख होतच. भगवान श्रीकृष्णाला तरी कुठे दुःख त्यांना पण भोगावं लागलं, प्रभू रामचंद्रांना करावं लागलं. म्हणजे मनुष्य म्हणून जेव्हा जन्म घेतलेला आहे तेव्हा ते सगळे विकार, सगळे सुखदुःखाचे प्रसंग सगळ्यांना भोगावे लागलेले आहेत. बरोबर आहे. मग आपण आणखीन परमेश्वराच्यात वेगळे पण काय? म्हणजे कसं आहे, मनुष्य जन्म झाला ना तर आपलं जे प्रारब्ध आहे, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, प्रारब्ध म्हणजे काय, आधीच्या जन्मात जे काही आपण कर्म केलेली आहेत चांगले वाईट, तर त्या संचितातला, संचित म्हणजे खूप मोठं गाठोडं असतं आणि एका जन्मात अख्खं आपण भोगू नाही शकत, तर त्यातले एक छोटीशी पिशवी घेऊन आपण काही वर्षाचं आयुष्य घेऊन जन्माला येतो. मग त्यामध्ये काही प्रमाणात सुख, काही प्रमाणात दुःख हे भोगण्यासाठी आपण आलोय. पण याचा अर्थ सगळं प्रारब्धावरच अवलंबून असतं असं नाही, तर आपल्याला कर्म करण्याचा पण अधिकार दिलेला आहे. मग आपण जेव्हा चांगलं कर्म करतो, धर्मकार्य करतो, नीती धर्मानुसार वागतो, त्यावेळेस आपण तीव्र प्रारब्धावरती सुद्धा मात करू शकतो. म्हणजे नशीब बदलू शकतो. नशिबाप्रमाणेच सगळं होईल असं नाही, पण त्यासाठी कठोर आपण साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. पण मग ते तुमच्या म्हणण्यानुसार ईश्वर आहे, तर तो ईश्वर अल्लाह असेल, येशू ख्रिस्त असेल, स्वामी समर्थ असतील, कोणी असेल, जो तो आपापल्या धर्मानुसार त्याची उपासना पद्धत त्याची उपासना पद्धती त्यानुसार ते करणार.
पण धर्म म्हणजे काय तर माणसानं माणसाशी माणसासम वागणे. बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. बरं, अगदी शेवटच्या टप्प्यात मी आलोय. मला विचारायचंय की मग पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार एखाद्या झाडाचा माणूस म्हणून जन्मात येऊ शकतो आणि माणूस पुन्हा झाडामध्ये जाऊ शकतो का? दोन्ही सजीव आहेत. निश्चित निश्चित जाऊ शकतो. असा तुमचा विश्वास आहे? अगदी विश्वास आहे. कारण 84 लक्ष, जर ताईंनी म्हणलं तर 84 लक्ष योनी आहेत ना, त्या 84 लक्ष योनीमध्ये वनस्पती आहे, प्राणी आहे, कीटक आहेत, मुंग्या सगळे, आहेत, किडे झाडं आहेत, आहेत, सगळे आहेत. दगड आहे, डोंगर अगदी आहेत, आपल्याला नदी माहित आहे, हे नसेल सुद्धा सुद्धा जन्मच आहे. समुद्राखालचे जे जीव आहेत, अगदी शैवाल सुद्धा एक जीवच आहे ना तो. तर त्या आपल्या कर्मानुसार त्या ठिकाणी जन्म होतो. जसा एक कथा आहे बघा, मला वाटतं संत एकनाथ महाराजांचीच आहे, की त्यांना त्यांच्या सासूबाई होत्या, तर जेव्हा त्या गेल्यावर त्यांचं रूपांतर एका मला वाटतं गर्दभेमध्ये जातं, गाढवीमध्ये झालं, आणि त्या दिसल्या आणि त्यांनी ओळखलं की ही तर माझी सासू आहे मागच्या जन्मी, आत्ताच्या जन्मीची. म्हणजे हे जे आहे ना अगदी बरोबर आहे की आता तुम्ही जे म्हणताय ना की आता ही लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. हे काय कारण आहे? एकीकडे लोकसंख्या वाढ झाली आणि एकीकडे जी आपली नैसर्गिक संसाधनं आहेत ती कमी झालेली आहेत. हो. जे माहीत नाही त्याच्याबद्दल आपण आता बोलतोय, पण मला असं वाटतं की जे माहीत नाही ते समजून घेणं याच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न केला पाहिजे. पण मला असं वाटतं की आत्ताच्या या 40-45 मिनिटाच्या चर्चेतून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या सगळ्या ज्या काही रूढी, परंपरा, संस्कृती आहेत त्याच्यामागं काही ना काही विचार आहे. आणि मला या सगळ्या चर्चेतनं एकच वाटते की आपण चांगला विचार करणं, चांगली वागणूक देणं, वागणूक ठेवणं, चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं, ती ग्रहण करणं, या दृष्टीनं आपल्याला जे काही चांगलं करता येईल. म्हणजे नेहमी म्हणतो असं की आपल्याला शिवी दिली की राग येतो, पण आपण एकमेकांना जेव्हा शुभेच्छा देतो तेही छान वाटतं. सो शिवी दिल्यामुळे आपला त्यातला तामसी भाव जो आहे तो जागृत होतो, आणि शुभेच्छा देतो ते आपल्यातले जे सगळे सात्विक गुण आहेत ते अधिक जागृत होतात. सो तुम्ही मंडळी हे सात्विक गुण जागवण्याचं आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एका वेगळ्या विषयावरती आपण मनमोकळेपणानं भरभरून बोललात, याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.